बी ग्रुप हिट माफ करा बी ग्रुप जम्पर्स यामध्ये टॉस झाला आणि आदित्यने टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग घेतली आहे. चला मॅच सुरू करतोय आपण. प्रथमेश नाईक बॉलिंग करतोय. पहिली ओव्हर घेऊन आलाय. पहिला बॉल फ्लिक केला जोरात. एक रन. डायरेक्ट हिट. स्टंपिंग सुंदर. सर्व सुंदर. उत्कृष्ट असं टेम्परामेंट बॅटिंग टीमचं माफ करा बॉलिंग टीमचं. पुढचा बॉल. एक धाव. पुढचा चेंडू. डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतोय प्रथमेश आपल्या टीमसाठी. सुंदर बॉल. डॉट बॉल काढलेला आहे. सुंदर अशी बॉलिंग. रनआउटचा चान्स पण हुकलेला आहे. पुढचा बॉल आणि हातात आणि हा रनआउटचा परत एकदा चान्स हुकलेला आहे. सुंदर चान्स होता रनआउटचा पण हुकलेला आहे. नॉट आउट आणि 5 बॉल. 5 बॉल. 2 डॉट आहेत. सॉरी 2 डॉट. माफ करा. लगेच ओव्हर सुरू करायची पुढची. आपल्याकडे वेळ नाही. फार वेळ नाही आपल्याकडे. लगेच ओव्हर सुरू करायची. बॉलर संदीप येताळ. फुल टॉस. नो बॉल. पंचांनी नो बॉल दिलेला आहे. लिंक पाठवली माझी आज मॅच आहे. पंचांनी नो बॉल दिला आहे. मॅच आहे त्याची लिंक पाठवली. नो दिला आता. दिला नो दिला. मी लिंक पाठवली. लिंक थांब ना. नो बॉल दिलेला आहे. हे बघा पंच ठरवतील. बाकी कोणी बोलायचं कारण नाहीये. पंच दोघे मिळून ठरवतील डिसिजन. पंचांचा निर्णय काय आहे. पंचांचा काय आहे. नो आहे. ठीक आहे चलो. नाही काय गरज नाही. पंचांचा निर्णय फायनल आहे. पंचांचा निर्णय. येस नो नाहीये. पंचांचा निर्णय फायनल. कोणी आर्ग्युमेंट करणार नाही. थांबा 1 मिनिट. संदीप 1 मिनिट. एक धाव संख्या काढलेली आहे ह्या ओव्हरला. 1 बॉल 1. चला नेक्स्ट. चला सकाळ चालू करा. चला फुल टॉस बॉल. हात टोलवलेला आहे हातामध्ये. अतुलच्या हातात. अतुलची बाउंड्रीला अतुलनी अशी कामगिरी. सुंदर अशी बॉलिंग करतोय संदीप दादा. पुढचा चेंडू आणि बॉल काढलेला आहे चंदनला. चंदनचा बॉल निघालेला आहे इथे. आणि हा फ्लिक. एक धाव. चांगला बॉल करतोय संदीप दादा. त्याच्या टीम साठी एक चांगली बॉलिंग करतोय. वेल बॉल.
फुल टच बॉल, पुन्हा एकदा एक चांगला बॉल, रनआउट चा चान्स होता, हा रनआउट, नॉट आउट दिलेला आहे अंपायरने नॉट आउट दिलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असे पंच आपण आणलेले आहेत, क्वालिफाईड, वेल क्वालिफाईड, प्रशिक्षण घेऊन आलेले पंच. गोलंदाजी मला म्हणायचं होतं, त्याने उत्कृष्ट काहीतरी. धावसंख्या झाली 8. राहुलजीचा स्लिप ऑफ टच झाला. मला पंचच म्हणायचे होते. शेवटचा बॉल आणि हा एक धाव चोरलेली आहे, एक धाव चोरले, ओव्हर झालेली आहे. धावसंख्या 9. जिंकायला हवेत आता अजून 24 बॉल मध्ये 41 रन. 4 ओव्हर 41 धावा हव्या. बॉलिंगला येतोय, बॉलिंगला आला आहे आता राजेश पांडे. स्कोररनी लक्ष द्यायचे, राजेश पांडे बॉलिंगला आलाय. सुंदर अशी बॉलिंग राजेश याची. आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यात यशस्वी झालाय तो. पाहूया काय करतोय. पहिला बॉल स्वतःच्याच बॅट्समनला मारलेला आहे. काय करतो पाहूया. दुसरा बॉल फ्लिक केला आहे, बाउंड्री लाईनला बॉल गेला आहे. 2 रन धावण्यात यशस्वी. विशाल मोरे संघ मालक. दुसरा बॉल ब्रेक केला. विशाल मोरे थोडेसे चिंतित दिसत आहेत. उत्कृष्ट असे ओनर, कॅप्टन माणूस. सुंदर असा फटका आणि 6. विशाल मोरेच्या चेहऱ्यावरती आनंद परत एकदा आलेला आहे. हो, हे एक पर्सनल कारण सुद्धा असू शकतं. पुढचा चेंडू आणि हा जाळीला लागलाय. एक गचाळ क्षेत्ररक्षण, गचाळ. बॉल झाला आहे 5 बॉल, शेवटचा बॉल. 1 टू गो. आतापर्यंत फ्लिक. सुंदर असा फटका. धावसंख्या झाली आहे 22 ओव्हर. आणि आता जिंकायला हवेत 18 बॉल मध्ये 28. 18 बॉल मध्ये 28. कोण बॉलिंग करणार याच्यामध्ये? विशाल मोरे मला थोडेसे खुश दिसत आहेत. सुरुवात त्यांची चांगली झाली होती. बॉम्बे डक या हॉटेलमध्ये मीटिंग करण्यापासून ते आजचा हा दिवस, एक प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे या आजच्या टुर्नामेंटच्या दृष्टीने. विशाल खूप काही कॉन्ट्रीब्यूट केले त्यांनी या टीमसाठी आणि त्यांनी त्यांच्या टीमला सांगितलं आहे की ही मॅच, ही टुर्नामेंट जिंकल्यानंतर ते फार्म हाऊस वरती घेऊन जाणार सर्वांना. सर्व 45 प्लेयर्सला आमंत्रण आहे. जर विशाल मोरे जिंकल्यास सर्व 45 प्लेयरला घेऊन जाणार आहेत ते, स्वतःच्या टीमलाच नाही. एवढा दिलदार माणसा माणूस. नेक्स्ट ओव्हर सोहिल आलाय बॉलिंग साठी. पहिला बॉल फटकवलाय आणि एक रन. दुसरा चेंडू आणि हा उत्कृष्ट अशी बॉलिंग. सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो. आणि कॅच. सुंदर अशी बॉलिंग.
पहिला बॉल आणि हा एक धावसंख्या आली आहे. उत्कृष्ट असा मारला होता त्याने, परंतु केवळ एक धावसंख्या. एका धावेत संतुष्ट व्हावं लागेल त्यांना. आणि हा पुन्हा एकदा चांगला बॉल, एक धावसंख्या. आदित्यजी, तुम्हाला काय वाटतं ही मॅच कोणत्या बाजूला जाते? 5 बॉल. कॅच विन्स द मॅच. मला वाटतं ही कॅच झाली असती तर काहीतरी घडलं असतं. खरं अजूनही बरंच काही घडू शकतं या मॅच मध्ये. स्टार्ट. पहिला बॉल अतुलचा हा नेहमी हवेत असतो. दुसरा बॉल सुद्धा त्यांनी नो टाकलेला आहे, परंतु केवळ एक धाव. नो वरती 1 रन. धावसंख्या 30. आणि हा पुन्हा एकदा फ्लिक केलाय. चांगला बॉल, फ्री हिट होता हा. शुभम आलाय. आणि कॅच. ही कॅच नाहीये, ही कदाचित मॅच आहे. ही मॅच आली आहे का आदित्यजी, काय वाटतं ही मॅच? आणि त्याने शॉट आणि हा 6 मारलाय. नऊ 13. आणि हा वाईड. नो बॉल दिलाय, माफ करा, नो बॉल आहे. फ्री हिट आहे. फ्री हिट 9 बॉल 12. आणि हा फुलटॉस मात्र नो बॉलला. मला असं वाटतं नो बॉलचा फायदा घेताना दिसत नाही टीम. काय वाटतं आदित्यजी? 8 बॉल 11. हा नाही, नो नाही. बॅट्समनने डिसिजन द्यायचा नाहीये. बॅट्समनने फक्त बॅटिंग करायची आहे. डॉट बॉल पुन्हा एकदा. आणि ही मॅच परत एकदा सुंदर असा बॉल.
सुंदर असा बॉल केलेला आहे. 5 बॉल 11. आणि हा नो एक बॉल चांगला टाकल्यानंतर परत एक नो टाकलाय आणि शुभम फ्री हिट. ओ वाईड बॉल फ्री हिट अजूनही अवेलेबल आहे. फ्री हिट. दोन धावा. नो नाहीये. बाहेर कोणी बोलू नये. नो वगैरे नो दिलेलं नाहीये अंपायरने. नो दिलेलं नाहीये. बाहेर कोणी सुद्धा बोलायचं नाहीये. 4 बॉल 7 रन. मला माहिती आहे हा सामना फार अटीतटीचा होतोय, त्यामुळे खेळ भावना लक्षात घेऊन आपण नो बॉल फ्री हिट. 4 बॉल मध्ये 6 रन. चार बॉल 6 रन. आणि हा नो दिलेला आहे. नो पायाचा नो प्लस 1 रन. नो प्लस 1 रन. आणि आता फ्री हिट अजूनही आहे. 4 बॉल 4 आणि फ्री हिट अजूनही अवेलेबल आहे. फुल टॉस 6. मॅच संपली. मॅच जिंकलेल्या आहेत बिग स्कूप हिटर्स. बिग स्कूप
त्याच बॉल नो दिलेला आहे. उत्कृष्ट अशी दुसरा बॉल लो फुल टॉस. नो दिलेला आहे. नो वरती झेल होता हा. फ्री हिट. वेट करून मारलाय आणि हा रनआउटचा चान्स. रनआउट आहे का? नाहीये. दोन दोन धावसंख्या घेण्यात यशस्वी झाले. 2 धावसंख्या. बोल्ड काढलेला आहे हा. पुन्हा एकदा नो. एका हातात बॉल पकडायचा प्रयत्न केला ओजसने. फ्री हिट हेमंतसाठी. फ्री हिटला 1 धाव आली आहे. हेमंत थोडेसे नाराज. रनआउट हुकलाय. नो बॉल. नो बॉल वरती 1 रन. 1 मिनिट थांबा. फ्री हिट. पुन्हा एकदा हेमंतसाठी फ्री हिट आलेली आहे. हेमंत ह्या फ्री हिटला काही कन्वर्ट करू शकतो का पाहूया. मुकेश तिवारी 5 बॉल. रनआउट झालेला आहे. हेमंत मिश्रा त्यांच्यासाठी हा फार महत्वाचा विकेट होता. हेमंत मिश्रा. डेड बॉल आहे. डेड बॉल. बॉय थांब म्हटलं होतं इथून.
एक धाव. पुन्हा एकदा शिवानंद स्ट्राईकला आलेला आहे. फ्लिक केलेला आहे आणि रनआउट होतोय का हा? रनआउट केलेला नाहीये. स्ट्रॅटेजी दिसते काहीतरी. आदित्यच्या चेहऱ्यावरती मिश्किल हास्य. आणि हा सिक्स आउट न करण्याचा त्यांना मिळाला मोबदला. बॅट्समनला अंडर एस्टिमेट केलं. एक धाव संख्या. सुंदर अशी बॅटिंग. पुढचा चेंडू नो बॉल वरती फ्लिक केलेला आहे. चांगली अशी बॉलिंग आतापर्यंत. ओव्हर झालेला आहे. धावसंख्या 25. 2 ओव्हर 25. 2 विकेट. 2 ओव्हर 25. पुढचा चेंडू. पुढचे ओव्हर घेऊन कोण येते? पुढची ओव्हर लगेचच ओव्हरला सुरुवात करायची. ओजस आलाय ओव्हरला. ओजस. पुन्हा एकदा स्ट्राईकला शिवानंद. पहिला बॉल फटकावलाय जोरदार. नरू पुन्हा एकदा स्ट्राईकला. एक धाव. केवळ एक धाव. चांगला शॉट मारला होता. बॉल. डॉट बॉल. एक धाव. आणि हा वाईड. ओजस बॉलिंग करतोय नरू समोर. नो बॉल वरती सिक्स मारलेला आहे. सुंदर असा शॉट. हा नो बॉल आहे का? हा नो आहे. नो बॉल वरती सिक्स. फ्री हिट. पुढचा चेंडू. आणि हा डॉट बॉल. फ्री हिटचा वापर करू शकले नाहीयेत. 5 बॉल. शेवटचा चेंडू. आणि हा रनआउटचा चान्स हुकलेला आहे. 2 रन. ओव्हर झालेले आहे. पुढचा बॉलर कोण येतोय? अडतीस. 38. आणि पहिला बॉल.
आणि हा फुलटॉस बॉल 6. एकच धाव. पुन्हा एकदा शिवानंद स्ट्राईकला. शिवानंद याने धाव चोरलेली आहे. शिवा आणि हा विकेट. आणि हा अंपायरला बॉल लागलेला आहे. ओव्हर धावसंख्या 48. आदी पाटील बॉलिंगला आलाय. सुंदर असा बॉल. पुढचा चेंडू फटकवलाय मात्र 1 आणि 2. शिवानंद आउट झालेला आहे. चांगली बॅटिंग केली शिवानंदने असं म्हणावं लागेल. 15 धावसंख्या केली आहे केवळ 13 बॉल मध्ये. टीम साठी एक चांगली कामगिरी करून तो आउट झालेला आहे. त्याची टीम सर्व खुश शिवानंदसाठी. आणि हा आउट झालेला आहे. सलग 2 विकेट घेतलेले आहेत. सलग 2 विकेट घेतलेले आहेत आदी पाटील याने. धावसंख्या 49. करू शकतो. नेक्स्ट ओव्हर जिनेश आलाय बॉलिंगला.
पुढचा चेंडू वेदांत आणि डॉट बॉल. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल जिनेश यांची. टीम कडून प्रोत्साहन देण्यात येते त्यांना. दुसरा बॉल हा सुद्धा आनंद तिवारीच्या डोक्यावरून गेलाय, माफ करा मुकेश तिवारीच्या डोक्यावरून गेलेला बॉल आणि पुन्हा एकदा 2 धाव संख्या. 2 धाव घेण्यात यशस्वी. मुकेश तिवारी यांना चांगले क्षेत्ररक्षण करण्यासाठी सर्वांना सांगण्यात येत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारू शकले नाहीत अजूनपर्यंत जिनेश यांची चांगली बॉलिंग, परंतु मोठा फटका अजून मारू शकले नाही. साहिल काय करतो बघा. ओजी साहिल. साहिल वाईड वाईड आणि वाईड बॉल वरती 1 धाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. रनाची गती मात्र चालू आहे आणि हा पुन्हा वाईड बॉलवर रन्स येत आहेत. गचाळ यष्टीरक्षण म्हणावं लागेल कदाचित वाईड बॉलवर. आणि हा पुन्हा एकदा साहिल यांनी रनआउट. साहिल रनआउट झालेला आहे. फायनली साहिल रनआउट झालेला आहे. साहिल पुढचं मी बघतो असं म्हणणारा प्रज्ञेश पटेल आला आहे ग्राउंड मध्ये. बॉल झाले आहेत. 1 मिनिट. 4 बॉल 4 बॉल आणि लास्ट विकेट आहे. हा पायाच्या मधून गेलाय बॉल ओजसच्या आणि 4 गेलाय. 4 दिलेला आहे बॅट्समनने. ओव्हर 5 बॉल. शेवटचा चेंडू 64 धावसंख्या झालेली आहे. 64 शेवटचा चेंडू आणि 1 आणि 2 धावसंख्या आणि 66 स्कोर झालेला आहे. 67 रन टू विन. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे हेमंत मिश्रा यांनी. तेजस राजपूत आणि सतेज नार.
कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करतायत तोपर्यंत आपल्या सर्व ओनर्ससाठी आपण धन्यवाद म्हणूया. तेजस टायगर्स या टीमचे ओनर तेजस एंटरप्राइजेस आणि DCJS मँगोज चे संस्थापक सतेज नर यांचे खूप खूप आभार. सोबतच बिग स्कूप अँड व्ही मोरे हिटर्स या टीम्सचे बिग स्कूप कॅफे आणि व्ही मोरे टॅक्स कन्सल्टंट यांचे खूप खूप आभार. सोबतच वर्ल्ड वॉरियर्स या टीमचे श्री निलेशजी महाडिक साहेब आणि संदीपजी येताळ साहेब या दोघांचेही खूप खूप आभार. त्यांच्या सहकार्याने या टीमची ओनरशिप झालेली आहे. आदित्य डॉमिनेटर्स या टीमसाठी 3 संघ मालक असून पहिले मालक आहेत रुद्रम नाट्य संस्था इव्हेंटचे राहुल इंगळे. सोबतच किरण नाक्ती फाउंडेशनचे किरण नाक्ती साहेब. सोबतच वर्ल्ड इंटरनेट सर्व्हिसचे माफ करा देवेंद्र पाटील साहेब. या तिघांनी मिळून या टीमची म्हणून आपण मालकी घेतली होती. त्यानंतर बी ग्रुप जम्पर्स या टीमचे ओनर भूषण पाटील साहेब. रायलादेवी मंडळ ठाणे वागळे स्टेट ठाणे शहर भारतीय जनता पार्टी पक्षाचे त्यांचेही खूप खूप आभार. त्यांच्या सहकार्याने आपण बी ग्रुप जम्पर्स ही टीमची मालकी केली आपण. आणि कॅमेरा सेट करून झालेला आहे. सीडी काढताय लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. आपण मॅच सुरू करतोय. अंपायर्स पुन्हा एकदा पोझिशन्स घ्या. अंपायर्स वरती घ्या म्हणताय ते थोडासा कॅमेरा पडलाय वरती घ्या. कॅमेरा वर पडलाय पटकन वरती घ्या. थोडासा वर घ्यायचा आहे. आणि आणि सोबतच आज आपण एवढे उत्कृष्ट असे पंच आपण आणले. त्या पंचांसाठी स्पॉन्सरशिप देण्यात आली होती प्रथमेश सावरकर आणि अमित पेडणेकर या दोघांचेही खूप खूप आभार. सोबतच आज नाश्त्याची व्यवस्था केली आहे केतन नाचरे आणि अमित पेडणेकर. पुन्हा एकदा या दोघांनी व्यवस्था केली होती. सोबतच आज आपण पाण्याची व्यवस्था केली. आपले अतुल यांनी ही पाण्याची व्यवस्था केली. अतुल तुमचेही खूप खूप आभार. तुमच्या या सर्वांच्या सहकार्याने WPL सीझन 2 चे हे सामने इतक्या रंगतदार पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात होत आहेत. आपण सीडी निघालेली आहे. आपण लगेचच मॅचला सुरुवात करतोय. पहिला बॉल आणि हा रनआउट. चांगली बॉलिंग चांगलं क्षेत्ररक्षण. एक रनआउटचा चान्स होता हुकला थोडक्यात. पुढचा चेंडू आणि हा थोडक्यात वाचलेला आहे. आणि हा फुलटॉस बॉल. ओ आणि हा वाईड बॉल वाईड. आणि हा रनआउटचा चान्स पुन्हा एकदा हुकलेला आहे. रनआउट हुकतायत. मुकेश तिवारी आणि
वाईड बॉल. विकेट आहे. विकेट. विकेट स्टंपिंग केलेला आहे. सुंदर अशी स्टंपिंग मुकेश तिवारीची केलेली आहे. यष्टी रक्षकाचं नाव काय आहे? सर्वेश. सुंदर अशी चपळ असं रनआउट, माफ करा, यष्टी रक्षण म्हणावं लागेल वाईड बॉल वरती. एक मिनिट बॉलर, एक मिनिट. धावा संख्या झालेली आहे 10. हो, एक मिनिट. सुयश आला बॅटिंगला. सुरू करायची का? एक सेकंड. वाईडचा रन ऍड. येस, चला सुरू. आणि हा फुलटॉस बॉल, मात्र 1 रन. सुंदर अशी फिल्डिंग राजेश यांची. ओव्हर झालेली आहे. पुढची ओव्हर घेऊन येतोय. चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. आदित्य डॉमिनेटर्सना पुढचं षटक घेऊन येतात प्रज्ञेश पटेल. आतापर्यंत त्यांची गोलंदाजी खूप सुंदर अशा प्रमाणात झालेली आहे. आताही संघाला तशीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून. फटकवला आहे चांगल्या पद्धतीने. गोविंदा आला रे, आला. बोल्ड झालेला आहे. पुढचा चेंडू प्रज्ञेश आणि आदित्य नागती. उत्कृष्टाची फिल्डिंग. हेमंतच्या बाजूने बॉलने जाणं अशक्य आहे. पुन्हा एकदा चांगलं बॉलिंग म्हणावी लागेल. केवळ 14 रन 4 बॉल. 4 बॉल मध्ये आणि पुन्हा एकदा 1 रन. 5 बॉल मध्ये केवळ 5 धावा देऊन 1 विकेट घेतलेला आहे. प्रज्ञेश पटेल त्यांच्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतात आतापर्यंत. आणि हा डॉट बॉल. केवळ 3 धावा दिल्या. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल आतापर्यंत. मला असं वाटतंय हा सामना कोणत्याही बाजूला वळू शकतो, कारण की संघाचे उत्कृष्ट बॅट्समन अजूनपर्यंत क्रीज मध्ये आहेत. चांगल्या बॉलरच्या ओव्हर अजून बाकी आहेत. येस, आणि हा बॉल 4 गेलेला आहे.
फिल्डरला चकवले, चौका मारलेला आहे. बॉलर 1 मिनिट थांबायचे. बॉलर 1 मिनिट. बॉलर 1 मिनिट. हा, चला 19 धाव संख्या. एक बॉल. टॉस उडवून घ्यायचा आहे. विशाल मोरे आणि सतेज यांनी टॉस उडवून घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण सुंदर करतात हेमंतच्या बाजूने बॉल जाणं जवळपास अशक्य. डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुढचा चेंडू आणि 1 रन धावायचे ते पण नाही म्हटलेत. पुन्हा एकदा डॉट. उत्कृष्ट अशी बॉलिंग केली आहे. 4 रन, फक्त 4 रन दिले. 19. आदी पाटील यांना विनंती आहे, त्याने बाहेर यायचंय लगेचच. पुढची ओव्हर ओमकार रेमुलकर घेऊन आला आहे. पहिला बॉल आणि ही कॅच. विकेट आहे. विकेट. साहिल आउट झालेला आहे. चांगला बॅट्समन.
बॉलरकडे किंवा यष्टी रक्षकाकडे सुपूर्द करतायत ते. सुंदर बॉलिंग म्हणावी लागेल आतापर्यंत. नो बॉल. डॉट बॉल. ओव्हर झालेले आहे. धाव संख्या आता हवी 12 बॉल मध्ये 44. आयकॉन वर्सेस आयकॉन, कोण कुणाला भारी पडतोय. 6 चेंडूत नरू किती धावा देणार आणि आदी पाटील किती धावा घेणार ही बघण्यासारखी चुरस आहे. यॉर्कर लेंथ सुंदर असा बॉल. 2 बॉल डॉट काढलेत. वाईड बॉल. मॅच अजून पण आहे बाकी. नो बॉल दिला आहे. फ्री हिट मिळाला आहे. अशी अवस्था. डॉट बॉल. पुन्हा एकदा सुंदर बॉलिंग. फटकवलाय. एकच धाव, केवळ एक धाव. साहिल समोर खेळतात आदी पाटील. साहिल कांबळेवर सगळ्या टीमचे डोळे. एक जबाबदारी साहिल कांबळे यांच्या प्रेशर दिसतंय. आदी पाटील यांच्यावर पण प्रेशर आहे. खूप मोठा प्रेशर जाणवलं जात आहे साहिल कांबळेचं. पुन्हा एकदा नो. अजूनही षटक सुरू झालेलं नाहीये आणि 6 चेंडू 37 धावांची आवश्यकता.
ही आहे स्ट्रेंथ आदित्य पाटील यांची. एक डॉट केल्यामुळे 4 बॉल 31 रन आणि हा गेलाय विकेट. एक रन. ओजस आता स्ट्राईकवर. हा डॉट. असं वाटतंय फक्त फॉर्मॅलिटी राहिली आता. हेमंत फार खुश दिसत आहेत. सांगितल्याप्रमाणे सरळ चेंडू टाकल्याने हेमंतने सलग 3 मॅच जिंकलेले आहेत.